इकडं चालला होता कस्तुरीचा नाश्ता. ती कधीतरीच बाहेरचं मागवती, म्हणजे मी काही रोज रोज देत नाही तिला, कधीतरी एखाद्या वेळेस देत होते, लईच हट्ट केला तर. आणि इकडं साबुदाण्याची खिचडी बनवली, कारण की नवरात्र चालू आहे आणि त्यांच्यासाठी भाजीपोळी बनवली होती मी. कारण की लवकर आवरून आहे ना, मला जायचं होतं संगमनेरला, कारण की ना माझी दाढीची कॅप निघाली होती. म्हणजे 7-8 वर्षापूर्वी ना मी रूट कॅनल केला होता दाढीचा ना, दाढ माझी किडली होती त्याच्यामुळं. तर ती अचानकच अशी खूप दुखायची दाढ ना, मी असं हाताने थोडंसं हे करायला गेले ना बोटाने, तर ती डायरेक्टच खालीच पडली. मग आणि इतका ठणक लागला होता ना मला, तर काही कामच सुचत नव्हतं. तर हे बोलले नाही म्हणे जाऊ आता, तिथं बसवावं लागणार आहे. तर गेलो तरी एक दवाखान्यात काय दवाखाना पण म्हणजे डॉक्टर नव्हते तिथं. मग दुसऱ्या दवाखान्यामध्ये हे बोले दुसरीकडे जाऊ म्हणे. एकतर संगमनेरचा दवाखाना म्हटलं की एवढी नंबर लावा लागतात ना, नंबर व्यवस्थेवर बसले होते इथं मी. पण मला असं झालं तर कधी एकदा डॉक्टरकडे जाईन, कारण की एवढं दुखायचं ना. आणि ही कॅप आहे ती निघालेली आणि ठणक तर एवढा होता. नंतर झालं होतं दवाखान्याचं काम आमचं. मग यांना नाईट पॅन्ट घ्यायची होती ना, त्याच्यामुळे आम्ही मग गेलो होतो दुकानामध्ये. नंतर दुसऱ्या दिवशी कस्तुरीचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं, मग तिला घेऊन गेले होते मी. हे आले होते नंबर लावून, नंतर यांना कामावर जायचं त्याच्यामुळे मग मी गेले होते. झालं ते बी काम झालं, बरं झालं, कारण खूप दिवसापासून चाललं होतं. नंतर मग आलो आम्ही दोघीजणी.